सर्वांगीण गाव विकास समिती सालभोये यांच्या सहकार्याने आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला गाव विकास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हा कार्यक्रम गावातील आश्रमशाळेजवळच्या प्रशस्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला असून गावाच्या विकासासाठी नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमाला स्वदेश फाउंडेशनचे तालुका व्यवस्थापक माननीय श्री राजेंद्र गुंड, श्री दीपक मोरे कळवण सुरगाणा मतदारसंघातील माननीय कॉम्रेड जे.पी. गावी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माननीय श्री राजू पवार, माननीय निलेश जावळे, सालभोयेच्या सरपंच सौ अनिता गवळी, सरपंच संधू बागुल, पोलीस पाटील श्री चिंतामण भोये, ग्रामसेवक श्री नायदे भाऊसाहेब, मुख्याध्यापक श्री बागुल सर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। विशेष म्हणजे गावातील महिलांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले। त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली आणि आदिवासी परंपरेचे जतन संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला। यावेळी गावाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि गावाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना मिळालेल्या या सन्मानामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। स्वदेश फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली। शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, उपजीविका विकास, पर्यावरण संवर्धन, ग्रामविकास या क्षेत्रात फाउंडेशनच्या माध्यमातून व्यापक काम करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या उपक्रमामुळे सालभोये गावच्या विकासाला गती मिळून गावाचा सर्वांगीण कायापालट होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। जोरदार पावसामुळे कार्यक्रमाचे ठिकाण बदलावे लागले असले तरी आश्रमशाळेच्या प्रशासनाने उत्कृष्ट सहकार्य केले। या कार्यक्रमासाठी मोठा हॉल तसेच उपस्थित मान्यवर, ग्रामस्थांसाठी भोजन हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक बागुल सर, चेके सर आणि संपूर्ण शिक्षक वर्गाचे विशेष आभार मानण्यात आले। स्वदेश फाउंडेशनची संपूर्ण टीम कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधत होती। त्यांच्या सहभागामुळे गावात विकासाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले। ग्रामस्थांनी गावाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। सर्वांगीण गाव विकास समिती सालभोये आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या या विकास प्रवासामुळे सालभोये गाव आगामी काळात आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करेल असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।